अजित पवारांना कारखाने ताब्यात ठेवण्यात इंटरेस्ट आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। कारखान्याचं खाजगीकरण करून विकत घेण्याचं दादांचं वर्तन असल्याचं देखील हाकेंनी म्हटलंय। 500 कोटींचा कारखाना 50 ते 5 कोटींमध्ये टेक ओव्हर करण्याचा दादांचा स्वभाव आहे। दादा कारखान्याच्या निवडणुकीत रमलेत असं हाकेंनी म्हटलंय। अजितदादा पवारांना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचं, दीनदलितांचं, कष्टकऱ्यांचं, ओबीसीचं, विजयंतीचं काहीही पडलेलं नाही। त्यांना फक्त कारखान्याच्या निवडणुकामध्ये आणि कारखाने ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असतो। अजितदादा पवार हे कोऑपरेटिव्ह साखर कारखाना ताब्यात ठेवायचा आणि मग पुढे जाऊन तोच कोऑपरेटिव्ह कारखाना खाजगीकरण करून तो विकत कसा घेता येईल, 500 करोड रुपयाचं ॲसेट असलेला एखादा कारखाना 5-50 कोटी रुपयामध्ये तो टेकओव्हर कसा करता येईल, या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्तन आहे आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैशामधून सत्ता आणि मग कारखानदारांचे नेते, हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती। तिकडं माणसं मेली काय जगली काय याचं त्यांना काहीही सोयरसुतक नाही। ते मात्र माळेगावला गावोगाव एखाद्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन असावं अशा पद्धतीचं वर्तन त्यांचं आहे आणि ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये रम्मान आहेत। एका महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री, सातत्यानं अर्थमंत्री पदावर बसणारे, सातत्यानं सत्तेमध्ये बसणारे, स्वतःला एक खमक्या नेता म्हणून घेणारे नेते ज्यावेळी कारखान्याच्या निवडणुकीला गावागावामध्ये जाऊन सभा घेतात त्यावेळी मला खरंच यांचा असली चेहरा वेगळा आहे आणि दाखवायचा चेहरा वेगळा आहे, असंच त्यांच्या बाबतीत